लोणचं म्हटलं ना की आपल्याला कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, नंतर करवंदाचं लोणचं, अनेक प्रकारची लोणची आपल्या डोळ्यासमोर फेर धरून उभी राहतात. परंतु आज आपण जे लोणचं बघणार आहोत ना ते पारंपरिक लोणचं आहे. ते हल्ली विशेष करून केलं जात नाही आणि म्हणूनच आज आपण त्याची रेसिपी बघणार आहोत. त्याच्याबरोबर आणखीन एक नेहमीचीच आपली लोणच्याची रेसिपी बघणार आहोत. कुठलं नवीन प्रकारचं लोणचं आहे ते तुम्हाला बघायचं आहे ना? उत्सुकता वाढली आहे की नाही? चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि कुठलं ते लोणचं आहे ते बघूयात. येत आहे? आपण आता तेल एक 2-4 चमचे गरम केले, त्यात मोहरी घातली, मोहरी चांगली तडतडली आहे. त्याच्यात आपण आता हिंग घालणार आहोत. हिंग थोडासा जास्त घातला तरी चालू शकतो, त्याने छान चव येते. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूयात. अशी फोडणी करून ती आपण छान गार करून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला ती लोणच्यांवर घालता येईल. आता आपण लोणच्याचे कुठले कुठले प्रकार आहेत ते बघूयात. आता गावाकडच्या आपण छान कोवळ्या डिंगऱ्या आणल्या. डिंगऱ्या म्हणजे मुळ्याच्या शेंगा. या छानातल्या कोवळ्या कोवळ्या आपण डिंगऱ्या घेणार आहोत. स्वच्छ आधी धुवून घेणार, थोड्या सुकवून घेणार आणि मग त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. आता डिंगऱ्या आपण चिरून घेतलेल्या आहेत. आता आपल्या 1 वाटी साधारण डिंगरीचे तुकडे आहेत. त्याच्याकरता आपण 2 लहान चमचे मीठ घातलं आहे. हा जो आपण डिंगऱ्याचा लोणच्याचा प्रकार करतो हा अगदी तुम्हाला नवीन वाटत असेल, कारण अगदी पूर्वी ही रेसिपी केली जायची. आता आपण याच्यात 2 चमचे भरून कैरीच्या लोणच्याचा मसाला घातला आहे. कुठल्याही कंपनीचा तुम्ही घातला तरीसुद्धा चालू शकतो. 2.5 चमचे आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घातला. आपण ही तयार केलेली जी फोडणी आहे की नाही ते 2 चमचे आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता नेहमी गरम आपण का बरं फोडणी घालत नाही, गारच का घालायची? कारण आपण गरम जर आपण याच्यावर फोडणी घातली तर हा जो मसाला आहे ना हा जळला जातो आणि त्यामुळे लोणच्याचा जो स्वाद असतो ना तो बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी गार किंवा कोमट फोडणी घातली तरीसुद्धा चालू शकते, कारण हे तात्पुरतं लोणचं आहे. हे काही आपलं वर्षभराचं लोणचं नाही आहे की नाही. आता आजच्या दिवस हे छान मुरलं की अतिशय छान लागतं. आपलं डिंगऱ्याचं लोणचं तयार झालं. आता दुसरा प्रकार म्हणजे गाजर आणि मटारचं आपण लोणचं घालणार आहोत. ह्याच्यात आपण अर्धी वाटी गाजर बारीक चिरले, साल काढून घेतलेत. पांढरा भागसुद्धा जास्त असेल तर तो काढून घेतला तरीसुद्धा चालू शकतं. नंतर याच्यामध्ये आपण 1-2 चमचे मटार घालणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातली तरीसुद्धा चालू शकतं. ह्याच्यात आपण 1 आणि अर्धा असं आपण मीठ घातलं. आता याच्यात आपण आपला जो लोणच्याचा तयार मसाला आहे तो आपण 1 चमचा आणि वरती अर्धा चमचा असं घातला आहे. ह्याच्यात आपण 2 चमचे लिंबाचा रस घातला आहे. हे लोणचं मुरायला जरा 2 दिवस लागतात बरं का. असं हे सगळं एकत्र करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. 2 दिवसांनी छान ते लोणचं मुरलं जातं. आता ह्याच्यात आपण 2 टेबलस्पून तयार फोडणी घातली. तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरीसुद्धा चालू शकतं. त्याच्यात आपण तिखट वगैरे वापरलं नाही आहे, कारण आपल्या लोणच्याच्या मसाल्यामध्येच तिखटाचं प्रमाण भरपूर आहे. याच्यातच आपण फ्लावरचे बारीक केलेले तुकडे किंवा बारीक चिरलेला कांदासुद्धा घालू शकतो. त्याच्यामुळे आपल्या लोणच्याचा स्वाद वेगळा येतो. आता हे आपलं गाजर आणि मटारचं लोणचंसुद्धा तयार झालं. हे सुद्धा तात्पुरतंच लोणचं आहे बरं का. आता आपण तिसरा एक झटपट होणारा प्रकार बघूयात. आता आपण तिसऱ्या प्रकारचं लोणचं बघणार आहोत, बटाट्याचं लोणचं. हे लोणचं अगदी तात्पुरतं असतं. वेळेवर कालवायचं आणि एका दिवसामध्ये संपवून टाकायचं. याच्यामध्ये आपण बटाट्याचं साल काढून त्याला किसून घेतलं आहे, नंतर त्याला वाफवून घेतलं आहे. म्हणजे आपण ब्लांच करतो की नाही त्या पद्धतीने बटाटा ब्लांच करून घेतला. आता आपण हा आपल्या भांड्यामध्ये बटाटा काढून घेऊयात. यातलं जे जास्तीचं पाणी असेल ते आपण पिळून घ्यायचं. बटाट्यामध्ये आपण 1 चमचाभर मीठ घातलं आहे. 2 टीस्पून आपण मसाला घातला आहे. कुठल्याही लोणच्याला जो आपण मसाला घालतो ना तो आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केला तरीसुद्धा चालू शकतो. 1 ते 1.5 चमचा आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घातला आहे. 1 चमचा आणि अर्धा चमचा 1.5 टेबलस्पून आपण याच्यामध्ये फोडणी घातली आहे. आता हे आपण हलवून घेऊयात. हे लोणचं जरी अगदी तात्पुरतं असलं ना तरी चवीला अतिशय छान लागतं. एखाद्या वेळेला भाजी वगैरे नसेल तर अशाला पटकन बटाटा किसून अशा तऱ्हेने लोणचं केलं ना तर ते छान लागतं. आणि फक्त त्याच्याकरता एखादा कुठल्याही कंपनीचा कैरीचा लोणच्याचा मसाला मात्र घरामध्ये तयार पाहिजे. आपलं बटाट्याचं लोणचंसुद्धा तयार झालं.
आहे की नाही, किती सोपा प्रकारे नक्की करून बघा, अगदी चविष्ट लागतो. बऱ्याच वेळेला आपण बाजारात जातो, डिंगऱ्या पण आपल्याला दिसतात, पण त्याचा भाजीशिवाय दुसरा असा उपयोग करता येतो हे आपल्याला माहितीच नसतं. नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला याची मला खात्री आहे. अशा छान छान सोप्या, चवदार आणि पारंपरिक रेसिपी बघण्याकरता अनुराधाच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.